सामान्य जनतेला या आझाद किंवा मेयर साहेब सारख्या प्रतिमांमागून एक गाजर दाखवलं जातं, पण फायदा मात्र शून्य असतो जनतेचा. हे नकली आझाद आणि चंद्रू आपल्याला मोठे होताना दिसतात, पण समाज तिथेच असतो, तो तिथेच राहतो. कारण ज्या राजकारण्यांनी अंधाऱ्या रात्री गुपचूप नोटांची बंडल देऊन हे आझाद किंवा चंद्रू उभे केलेले असतात ना, त्याच राजकारण्यांनी चावी मारली की ही खेळणी शलाम शाब म्हणून नाचायला लागतात. जगण्याच्या वारीत ठेचा खात मोक्षाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे पाहणारे जे सामान्य लोक, सामान्य जनता, ही तर आधीच ठार वेडी असते. हे लोक तर वेडेच असतात. त्यांना अजून काय वेडं बनवायचंय, नाही का? मित्रांनो नमस्कार. आज काय नवीन? तर आज नवीन असं काहीच नाहीये, पण मी तुम्हाला 2 सिनेमांच्या स्टोरीज सांगणार आहे आज. एक सिनेमा होता अमिताभ बच्चनचा, सिनेमाचं नाव होतं मैं आझाद हूं. तर दुसरा सिनेमा होता कमल हसनचा, त्याचं नाव होतं मेयर साहब. हे दोन्ही सिनेमे रिलीज झाले होते 1989 साली. माझं वय होतं तेव्हा 15-16, मी 9वीला असेन. त्या काळी व्हिडिओ पार्लरचं पेव फुटलेलं होतं. 1 रुपयात 1 सिनेमा पाहायला मिळायचा. तेवढा रुपयाचा जुगाड मात्र मुश्किल असायचा. 1 रुपयात सिनेमा पाहायला मिळायचा खरा, पण तो 1 रुपया आणायचा कुठून? त्या 1 रुपयाचा जो काही जुगाड करणं जे असायचं ना, ते फार मुश्किल असायचं. तर माझ्या सुदैवानं आणि एका श्रीमंत मित्राच्या सौजन्यानं चिंचवडच्या डांगे चौकात असलेल्या व्हिडिओ पार्लरमध्ये मी यातला एक सिनेमा पाहिला. आणि दुसरा जो सिनेमा होता म्हणजे कमल हसनचा मेयर साहब, हा सिनेमा आम्ही चिंचवड सोडून पुन्हा मुंबईला आलो तेव्हा कांदिवलीतल्या मयूर टॉकीजमध्ये पाहिला. आता ती मयूर टॉकीज जागेवर आहे की नाही माहीत नाही मला. मित्र, तुम्हीही असे अनेक सिनेमे अशा पार्लर्समध्ये शिरून किंवा गावातल्या थिएटर्समध्ये ₹1-2 रुपयात नक्कीच पाहिलेले असणार. आता नेहमी या चॅनलवर मी राजकीय घटनांचा काथ्याकूट करत असतो. आता त्या कुटाकुटीला लाखो व्ह्यूज पण येतात, पण म्हटलं आज जरासं अराजकीय बोलूया. व्ह्यूजचं गणित नंतर मांडू. पहिला सिनेमा मैं आझाद हूं, स्थळ डांगे चौकातलं व्हिडिओ पार्लर. आता त्याचं नाव आठवत नाही मला त्या पार्लरचं. बसायला ॲल्युमिनियमचे पत्रे ठोकलेले लाकडी बेंच, दोन्हीकडच्या भिंतीवरचा गरगरा मान फिरवणारा तो असा इकडून तिकडे आहे गरम हवा सोडणारा वॉल फॅन, 21 इंचाचा पॅनासॉनिकचा कलर टेलिव्हिजन, तो दुर्मिळ होता त्या काळी. त्यावरचा JVCचा VCR म्हणजे त्यावर ठेवलेला. बॉम्बिनो नावाच्या कंपनीच्या कॅसेटमधला सिनेमा मैं आझाद हूं. हे बारीक सारीक जे काही डिटेलिंग असतं ना, म्हणजे जे मी सांगतो तुम्हाला, ते माझी शोधक वृत्ती असायची. TV कुठल्या कंपनीचा आहे, VCR कुठल्या कंपनीचा आहे, मग ती कॅसेट ज्या कव्हरमधून काढतात त्या कॅसेटचं कव्हर डोकावून बघणं, नाव काय त्या कंपनीचं, हे सगळं त्यावेळेला उत्सुकतेपोटी जाणून घेतलेलं आहे. खरं तर हा जो सिनेमा होता मैं आझाद हूं, हा एका हॉलिवूडच्या सिनेमावर बेतलेला सिनेमा होता. हे आता मला ज्ञान जे आलंय ते, तेव्हा त्यातलं काय गंध नव्हता. पत्रकारिता हा या सिनेमातला मेन अँगल होता. खरं तर माझ्यासारखा जेव्हा 9वीत शिकत असलेला तो पोरगा, भविष्यात आपण त्याच पत्रकारितेच्या क्षेत्रात येऊ, काहीतरी करू असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. पण समोर मनोरंजनाच्या नावाखाली एक विदारक सत्य पाहायला मात्र मिळालं त्या सिनेमाच्या माध्यमातून. सिनेमात दाखवलेल्या वर्तमानपत्राचा जो काही शेट असतो ना, मालक, आपल्या संपादकाला काय सांगतो माहितीये? एक बात याद रखो, ये वो जमाना है कि तुम आहिस्ता से सच बोलोगे तो कोई नहीं मानेगा और जोर से झूठ बोलोगे तो सब मान लेंगे. एक बात याद रखो, तुम आहिस्ता से सच बोलोगे तो कोई नहीं मानेगा और जोर से झूठ बोलोगे तो सब मान लेंगे. म्हणजे आताच खोटं बोल पण रेटून बोल, नाही का? सिनेमात या अशा धंदेवाईक मालकाला पेपरचा खप वाढवायचा असतो, म्हणून तो काही जर्नलिस्टना अल्टिमेटम देतो नोकरी सोडण्याचं. तिथे एक सच्ची निर्भीड पत्रकार असते, जी भ्रष्ट राजकारणी, उद्योगपती यांच्या विरोधात लिहित असते. जे या मालकाला नको असतं ते, कारण ते काहीच कामाचं नसतं. तिलाही नोकरीवरून कमी केलं जातं. पण टर्मिनेशन लेटर हातात देताना जाता शेवटचा कॉलम लिही असं संपादक तिला सांगतो. ती आपला शेवटचा कॉलम लिहिते आणि दुसऱ्या दिवशी त्या कॉलममुळे शहरात खळबळ माजते. त्यात ती लिहिते की समाजातल्या असमतोल आणि भ्रष्ट प्रशासनाला कंटाळून या सिस्टीमच्या विरोधात आझाद नावाचा एक सामान्य माणूस आहे. तो येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने एका हायराईज बिल्डिंगच्या
टोकावरून उडी मारून आत्महत्या करणार आहे. आता ही एक खळबळ माजते ना अशा आत्महत्या करण्याच्या घोषणेने. अशा घोषणा आपल्याकडेही आता बरेच लोक करतात, आमरण उपोषणाच्या वगैरे. तर हा जो लेख छापून येतो तो लेख प्रचंड गाजतो. लोक या आझादला शोधायला लागतात, कोण आहे आझाद. पेपरचा खप वाढतो. मग मालक त्या महिला पत्रकाराला परत कामावर बोलवून घेतात आणि हा कोण आझाद आहे त्याला जनतेसमोर आणायला सांगतात. मग हा आझाद नावाचा कोणी माणूस अस्तित्वातच नसतो. ही असते त्या पत्रकार महिलेच्या मेंदूतली सुपीक कल्पना. प्रत्यक्षातला आझाद आणायचा कुठून? मग ती एका बेरोजगार गरीब तरुणाला शोधून काढते, त्याला काही पैसे देऊन आझाद बनवते. तुमको यही काम करना है. लोकांसमोर आणते. हा तरुण म्हणजे अमिताभ बच्चन. पैशांसाठी तो समाजाच्या भल्याच्या बाता मारू लागतो, भ्रष्टाचार मिटवण्याच्या गोष्टी करतो, त्या पेपरच्या माध्यमातून तो लंबी चौडी भाषणं देतो. हे सगळं लिहिणारी असते ती पत्रकार. लोक इम्प्रेस होतात हे सगळं वाचून. आता हे प्रत्येक आर्टिकल गणिक तो जो आझाद आहे तो लोकप्रिय होत जातो. पेपरचा खप वाढतो, त्याचा फोटो छापला जातो त्या प्रत्येक आर्टिकलवर. लोक या आझादला मसिहा समजू लागतात, तारणहार. हे सगळं घडवून आणण्यासाठी वर्तमानपत्राचा मालक पैसा खर्च करत असतो, ज्याला आपण आजच्या भाषेत मार्केटिंग म्हणतो ना. आता डिजिटल मार्केटिंग आलंय. आजच्या एका शब्दावर जनता काही करू शकते अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर हा वर्तमानपत्राचा मालक प्रशासनापासून सगळ्यांना, ते जे काही उद्योगपती, इतर जे राजकीय लोक, या सगळ्यांना आपल्या तालावर नाचवणार असतो. सुहासिनी म्हणजे ती पत्रकार, तिची नोकरी वाचते, पण भ्रष्टाचारी, राजकारणी, उद्योगपती हे मात्र घाबरलेले असतात. ते त्याला, त्या आझादला आपल्या बाजूला वळवू पाहतात, आमिष दाखवतात, पण तो काही बदत नाही. पण हेच लोक त्याला मग बदनाम करण्याचे एक षडयंत्र रचतात. त्याच्याच भाषणातून, त्याच्याच शब्दात तो कसा पकडला जाईल आणि मग लोक त्याच्या विरोधात कसे उभे राहतील, असा एक खेळ केला जातो आणि ते घडतं तसं. मग होतं काय की जे लोक त्याला काही दिवस आधी डोक्यावर घेऊन नाचत होते तेच लोक आता त्या आझादला खोटारडा समजतात, त्याची हेटाळणी करतात. तर 2 पैशांसाठी नाटक करायला निघालेला हा सिनेमाचा नायक आझाद पुरता कात्रीत कोंडीत सापडतो. वैतागून तो खरंच 26 जानेवारीला त्या उंच इमारतीवरून उडी मारून जीव द्यायला निघतो. ती बहुधा एका हॉस्पिटलची इमारत दाखवली आहे, अंडर कन्स्ट्रक्शन इमारत. चित्रपटात शेवटी काय होतं हे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही तो प्रत्यक्ष बघा. यूट्यूबवर अवेलेबल आहे, ॲमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, इकडे तिकडे शोधलं तर मिळेल. सिनेमाचा हिरो अमिताभ असूनही हा जो काही सिनेमा आहे तो फ्लॉप गेला होता, कारण त्यात नेहमीचा अमिताभ पाहायला मिळाला नाही लोकांना, नाही का. लोकांना सवय लागलेली असते अमिताभ बच्चन स्क्रीनवर म्हणजे काय, तर डिशुम डिशुम. तेच नेमकं इथे मिसिंग होतं. सिनेमा फ्लॉप गेला, पण त्या सिनेमातला संदेश हा मात्र कायम सुपरहिटच म्हणता येईल असा डोक्यात फिट बसलेला आहे. आता वळूयात दुसऱ्या सिनेमाकडे. कमल हसनचा साऊथचा हा सिनेमा जो हिंदीत डब केलेला होता. नाव होतं मेयर साहब. खऱ्या सिनेमा म्हणजे जो साऊथचा सिनेमा होता त्याचं नाव काहीतरी चंद्रुडू रायडू असं काहीतरी, चंद्रुडू इंद्रुडू असं काहीतरी होतं. शहराचा एक मेयर असतो रायडू. हा गुलहौशी, रंगेल आणि भ्रष्टाचारी पण तितकाच क्रूर असतो. जनता पार याला वैतागलेली असते, पण याचं एक सिंडिकेट असतं. आतल्या आत हा महापौर, मग त्याचे नगरसेवक, त्याची गँग, त्यांना दिला जाणारा विकास निधी, यामधलं गॅटमॅट जे आताही चालतं. आता तुम्ही वाचत असाल रोज कसे नगरसेवकांना विकास निधी वाटप चाललेलं आहे. हा पैसा कुणाचा साला? आम्ही मुंबईकर कर भरतोय, त्या कर रूपी पैशातून जमा झालेला तिजोरीतला पैसा काय कशा पद्धतीने वाटतायत आणि काय चाललंय, काय बोलायचं, याला झाकान त्याला काढा अशी परिस्थिती आहे इकडे. तर पुन्हा ते राजकारण नको, त्या सिनेमाकडे वळूया. तर जे मी म्हणालो की हे जे काही गॅटमॅट चालू असतं ते या सिनेमात दाखवलेलं होतं. या मेयरच्या भानगडी ज्या आहेत ना त्या उघड करायला इथंही एक महिला पोलीस अधिकारी गुप्तपणे या मेयरच्या मागावर असते आणि ती वॉच ठेवून असते हा मेयर काय काय उद्योगधंदे करतो. तर सिनेमात हिरोईन तर हवीच ना, आणि ती हिरोईन म्हणजे विजया शांती, साऊथची हिरोईन. आता कित्येक लोकांना आठवत असेल ती. तर हा नालायक मेयर रायडू एका रात्री रात रंगीन करत असताना अचानक गचकतो किंवा त्यांच्या त्या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये काय भांडणं होतात, त्याचा खून होतो.
असा काहीतरी सीन आहे, तर मला नीटचं आठवत नाही. पण या रायडूने जे काही सगळं घबाड आहे ते त्याचे जे काही सगळे कच्चे चिट्टे आहेत ते एका डायरीत लिहून स्वतःच्या कस्टडीत कुठेतरी लपवलेलं असतं. आता ते कुठे आहे ते त्याच्याशिवाय कुणाला माहीत नाही. बरं, आता पुढे अजून बरेच झोल करायचे असतात, त्यामुळे त्याचे साथीदार त्याच्याशिवाय ते करू शकत नसतात. तो हवाच असतो, त्यामुळे ते हतबल होतात. हा मेलाय हे कोणाला कळू न देता ते त्याची बॉडी त्या ह्याच्यात ठेवतात, मॉर्च्युरीमध्ये, त्या शीत कपाटात. आणि मग ते प्लान बीवर काम करू लागतात. त्याच शहरात एक मेंटल हॉस्पिटल असतं. त्यात चंद्रू नावाचा एक तरुण ॲडमिट असतो, जो हुबेहूब या मेयर साहेबसारखा दिसत असतो. त्याला हे उचलून आणतात आणि त्याला मेयर साहेब बनवतात. त्याला जसे जे दात पुढे असतात तसे नकली दात बीत दाखवतात. त्याची ढेरी असते पुढे तशी, त्याला रबराची एक पिशवी पुढे लावली जाते. तो जसा चालायचा असा असा करत, तसं त्याला ते शिकवलं जातं. तो थोडासा वयस्कर असा तो जो ओरिजिनल रायडू मेयर साहेब जो असतो, त्या कानावर असे केस असतात लालू प्रसाद सारखे, तसे केस लावले जातात. असं सगळं त्याला बरोबर त्याला सेम टू सेम बनवतात. होतं काय की हा नवा मेयर चंद्रू दिसत जरी जुन्या लबाड मेयरसारखा असला तरी तो मनानं आणि स्वभावानं सरळ मार्गी असतो. तो लोकांना मदत करत असतो. तर मेयर म्हणून तो जेव्हा त्या खुर्चीवर बसतो आणि त्याला जे समोर दिसतं दुःख, दारिद्र्य वगैरे, मग तो लोकांच्या जीवनात आनंद कसा फुलवता येईल असे निर्णय देतो. हा बदललेला मेयर त्याच्या गँगला खूपच असतो. तर ती महिला पोलीस अधिकारी चकित झालेली असते की हा असा अचानक बदल कसा झाला. ती मग शोधून काढते की हा नकली मेयर आहे, खरा तर चंद्रू आहे. पण बाई हे सगळं शोधत असताना या चंद्रूच्या प्रेमात पडलेल्या असतात. अनेक गुन्हेगारी कृत्य शहरातल्या झोपडपट्ट्या SRAच्या माध्यमातून एखाद्या आपल्याच पंटरला देणं. अरे चायला, तेव्हा SRA नव्हतं नाही का. थोडक्यात काय तर गरिबांना बेघर करून आपली तुंबडी भरणं हा जो काय प्लान असतो राजकारण्यांचा, तो हा नेकदिल चंद्रू उधळून लावतो. लोकांच्या मदतीनं सोबत मारधाड स्टंट करणारी 6 फूट उंचीची हिरोईन विजया शांती. मग काय कमल हसन सगळ्याच विलन्सना संपवून टाकतो. शेवट गोड होतो. पण एकंदरच या सिनेमातही राजकारण्यांच्या लबाड काव्यांना एक सामान्य माणूस कसा आव्हान देतो, त्यांना कसा लोळवतो. पण सामान्य जनतेसमोर हा आहे तुमचा मसिहा अशी एक प्रतिमा उभी करून लोकांना भरकटवण्याचे उद्योग हे काय आजचे नाही आहेत. तेवढंच मला या 2 सिनेमांच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं. आजही एखाद्या समाजाला दुसऱ्या समाजाशी भिडवण्यासाठी एक कारण शोधलं जातं. मग एक नेता उभा केला जातो जो असाच अमिताभच्या आझादसारखा जीवावर उदार झालेला असतो किंवा कमल हसनच्या चंद्रूसारखा असतो. पण मित्र, सिनेमात शेवट हा हॅपी एंडिंगवाला असतो. काय शब्द येतात तोंडात, सॉरी. हॅपी एंडिंग हा शब्द इथं चुकीचा आहे. मला खरं तर असं म्हणायचं होतं ते दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर, नाही का. मग पुढे ते आनंदाने जगू लागले, शेवट गोड झाला, असा असतो. पण प्रत्यक्षात असंच घडतं असं नाही. सामान्य जनतेला या आझाद किंवा मेयर साहेब सारख्या प्रतिमांमागून एक गाजर दाखवलं जातं, पण फायदा मात्र शून्य असतो जनतेचा. हे नकली आझाद आणि चंद्रू आपल्याला मोठे होताना दिसतात, पण समाज तिथेच असतो, तो तिथेच राहतो. कारण ज्या राजकारण्यांनी अंधाऱ्या रात्री गुपचूप नोटांची बंडल देऊन हे आझाद किंवा चंद्रू उभे केलेले असतात ना, त्याच राजकारण्यांनी चावी मारली की ही खेळणी शलामशाब म्हणत नाचायला लागतात. जगण्याच्या वारीत ठेचा खात मोक्षाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे पाहणारे जे सामान्य लोक, सामान्य जनता, ही तर आधीच ठार वेडी असते. हे लोक तर वेडेच असतात. त्यांना अजून काय वेडं बनवायचं आहे, नाही का. मग हे काय चाललंय असं तुम्हाला वाटत असेल. काय आहे ना, लहानपणी मी चांदोबा, चंपक, मायापूर ही सगळी अशी पाक्षिकं, मासिकं वाचायचो. पण हे असले सिनेमेही लपून छपून पाहिलेले आहेत मी, जे आजही मनावर कोरले गेलेत माझ्या. आता सभोवताली जे घडतंय ना, ते यापूर्वीही पाहिलंय असं मला सारखं राहून का वाटत असतं, हा प्रश्न जेव्हा मला पडतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा शोधायला आपण निघतो, तेव्हा मला हे जुने दिवस आठवतात. अमिताभचा तो आझाद आठवतो, कमल हसनचा चंद्रू आठवतो. माझ्यासारखे अनेक जण असतील ज्यांना हा माझा जो अनुभव आता ऐकताना त्यांचं बालपण आठवलं असेल. त्यातल्याच एखाद्याला ती भरगच्च विजया शांतीही आठवली असेल. तर आठवली, त्यात काय एवढं लाजायचं, कशाला, नाही का. चला, पुरे झाला सिनेमा. पुढचा व्हिडिओ उभाठा शरद पवार, संजय राऊत किंवा अजून काहीतरी शोधून केला पाहिजे, नाहीतर व्ह्यूज कुठून येणार.
व्ह्यूज नाहीत तर डॉलर्स कसे येणार? पैसा बाबू भैया, पैसा. आता थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.